नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. प्रथम, उद्याच्या 15 ऑगस्टसाठी सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. आणि हा समृद्धीचा 15 ऑगस्ट आहे, प्रगतीचा 15 ऑगस्ट आहे. तर आपणही शेअर मार्केटमध्ये प्रगती करूया. शेअर मार्केटमध्ये प्रगती ही पैशाच्या दृष्टीने सुद्धा असते आणि ज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा असते. त्यामुळे दोन्हीही बाजूने आपण प्रगती करूया आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या 15 ऑगस्टला आपल्यात किती प्रगती झाली याची समीक्षा पण करूया. काही बातम्या आहेत, पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच सुरू आहे. 3,644 कोटीची विक्री आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री 5,624 कोटीची आहे. एक कमेंट आली होती की हे विक्रीचे आकडे तुम्ही कुठले घेता, तर हे आकडे कॅशमधले असतात. काही ठिकाणी नेट विक्री पण दिलेली असते. फ्युचर्समध्ये, इंडेक्समध्ये जी झाली आहे, हे दोन्हीही कॅशचे आकडे असतात. आज क्रूडचा दर 65ला आला आहे, 65.89 झाला आहे. ही गोष्ट आपल्या दृष्टीने चांगली आहे. काही बातम्या आहेत. शिल्पा मेडिकेअरने एकास एक बोनस दिला. विप्रो आणि गुगल क्लाउड मिळून ॲजेंटिक AI सोल्युशन लॉन्च करणार आहेत. HEG सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट बरोबर HEGने करार केला. ग्रॅफाईट एन्हान्स्ड पेव्हमेंट वापरणं आणि रोड इन्फ्रामध्ये क्रांती साध्य करणं यासाठी हा करार करण्यात आला आहे. रिफॅक्स 47 कोटीची ऑर्डर त्यांना मिळाली आहे. ती पॉन्ड ॲश ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ही 47 कोटीची ऑर्डर रिफॅक्सला मिळाली आहे. जैन इरिगेशन 135 कोटीची ऑर्डर 5,438 सोलर वॉटर पंपसाठी मिळाली. हे वॉटर पंप डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाने ही ऑर्डर दिली आहे. डी-मार्टनी नागपूरला स्टोअर उघडले. आता त्यांची एकंदर 428 स्टोअर्स झाली आहेत. झायडस म्हणजेच झायडस लाईफ यांची 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान अहमदाबाद युनिटची तपासणी झाली होती. त्याला 0 ऑब्झर्वेशन दिली. पण हिमाचल प्रदेशात 4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या काळात हिमाचल युनिटची तपासणी झाली होती. त्याच्यामध्ये मात्र 4 त्रुटी दाखवल्या आहेत. 4 ऑब्झर्वेशन्स दिली आहेत. सामी हॉटेल SAMHI कॅस्पिया हॉटेल बिझनेस अंडरटेकिंग ते 65 कोटीला ट्रान्स्फर करणार आहेत. RVNL व्हिडिओ सर्व्हेलन्स सिस्टीमसाठी त्यांना ऑर्डर 90.6 कोटीची मिळाली. त्याच्यासाठी LOA मिळाला आहे. HDFC बँक शेअर प्रीमियम अकाउंट बोनस इश्यूसाठी वापरण्याची परवानगी त्यांना RBIने दिली आहे. ICICI मिनिमम बॅलन्स ते 50,000 करणार होते. त्यावर बरीच चर्चा झाली, पण आता काही शिथिलता देण्यात आली आहे. म्हणजे मिनिमम बॅलन्स कमी केला आहे
शहरी भागासाठी ते 50,000 ठरवणार होते, तो 15,000वर आणला आहे आणि सेमी अर्बनसाठी 10,000वरनं 7,500 केला आहे. CDSL व्हेंचरचं स्वतंत्र बिझनेस युनिट स्थापन करायला सेबीने परवानगी दिली आहे. प्रिझम जॉन्सन जबलपूर सिमेंट इंडस्ट्रीला आता ते सिमेंट पुरवणार. त्यामुळे MP प्लांटची कपॅसिटी 1.08वरनं 1.38 मेट्रिक टन पर ॲनम ते करते. थर्मॅक्सचा आर्म बायो एनर्जी सोल्युशन यामध्ये 23% स्टेक 16.7 कोटीला घेणार. आज ऑल टाईम प्लास्टिक्स याचं लिस्टिंग आहे. हा शेअर 275 रुपयाला दिला आहे आणि JSW सिमेंटचंही आज लिस्टिंग आहे. हा 147 रुपयाला दिला आहे. ट्रम्पची वार्ता घेतल्याशिवाय आपला दिवस संपत नाही. त्यामुळे ट्रम्प आता काय करणार आहेत तर औषधांसाठी कोणावरही अवलंबून राहायला लागू नये म्हणून त्यांनी क्रिटिकल ड्रगच्या संबंधात एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर पास केली आहे. 6 महिन्यासाठी तुमच्याजवळ तुम्ही APIचा स्टॉक ठेवला पाहिजे. जरुरीच्या औषधांचा पुरवठा आवश्यक तेवढा झालाच पाहिजे आणि 26 क्रिटिकल ड्रगची लिस्ट बनवायला सांगितली आहे. रशिया युक्रेन आणि ट्रम्प यांच्यात उद्या बोलणी व्हायची आहे. तो रशिया युक्रेनमधला तणाव कमी करणं, सीज फायरसाठी योग्य स्थिती निर्माण करणं आणि जमिनीच्या बाबतीत मी कुठलीही चर्चा करणार नाही याची ग्वाही ट्रम्पनी दिली आहे. त्यामुळे कदाचित सीज फायरचा रस्ता मोकळा होईल असं वाटतं आहे. बघूया काय काय होतं आहे ते. पण एकंदरीत पाहता आजची स्थिती मार्केटच्या दृष्टीने चांगली आहे. पण गिफ्ट निफ्टी 30 ते 32 पॉईंट मंदी दाखवत आहे. म्हणजे साधारण 100 पॉईंटपर्यंत मार्केट मंदीत जाऊन पुढे ॲडजस्ट होईल. बरेच रिझल्ट मी काल संध्याकाळचा व्हिडिओ उशिरा दिल्यामुळे कव्हर केले होते. त्यानंतर काही रिझल्ट आलेत ते रिझल्ट बघा. गॅलेक्सी म्हणजेच गॅलेक्सी सर्फेक्टंट्स प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. अनुपम रसायन सुंदर रिझल्ट आहे. हा कन्सॉलिडेटेड आणि YOY बेसिसवर म्हणजे गेल्या वर्षीशी तुलना करून दिला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. केन्ना मेटलचाही रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. आणि ABFRL यांचा लॉस वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला, प्रॉफिट वाढला. युनायटेड स्पिरिट्स यांचा पण रेव्हेन्यू वाढला, प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं. गणेशा इकोसिस्टीम प्रॉफिट, मार्जिन दोन्ही गोष्टी कमी पण रेव्हेन्यू वाढला. आर सिस्टीम रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. अँथमचं सुद्धा प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. लुवामा प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू फ्लॅट राहिलं. कल्पतरू प्रॉफिट, रेव्हेन्यू कमी झालं. व्हेसुव्हियस प्रॉफिट, मार्जिन दोन्ही कमी, रेव्हेन्यू वाढलं. युफ्लेक्स रिझल्ट चांगला आहे, तोट्यातून फायद्यात आली, प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं.
गल्फ ऑइल प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. आणि शिल्पा मेडिकेअर एकास एक बोनस देणार आहे. आता कुठले शेअर तेजीत कुठले शेअर मंदीत राहतील हे याची एक छोटी लिस्ट मी तुम्हाला देते आहे, पण तुम्ही पहा आणि मग तुमचा अभ्यास करून तुम्ही या बाबतीत निर्णय घ्या. आधी तेजीमध्ये TVS मोटर, इंडिगो, विशाल मेगामार्ट, मुथूट, नुवामा वेल्थ, एन्ड्युरन्स, विप्रो, MSTC, एंजल वन, इन्फोसिस, CMAC, BPCL, RVNL, फायझर, सामी हॉटेल, झायडस लाईफ, एमक्युअर, रॉयल ऑर्चिड, होनासा, मिश्र धातू निगम रिझल्ट चांगला आहे, ब्रिगेड, IRCTC, अल्केम, डिव्हिज लॅब, ग्रॅन्युअल्स, इंडोटेक ट्रान्सफॉर्मर रिझल्ट चांगला आहे, युनायटेड स्पिरिट्स, RVNL, फॅक्टचा रिझल्ट चांगला आहे. कालही शेअर वाढला होता आणि 980चा रेझिस्टन्स पण त्यांनी पार केला आहे. रूट मोबाईल, सोलार इंडस्ट्री आणि अल्केम लॅब. तर मंदीमध्ये देवयानी इंटरनॅशनल आणि संवर्धना मदरसन हे 2 शेअर मंदीत राहू शकतील. पण मंदीत कुठले शेअर राहायचे, तेजीत कुठले राहायचे हे तुमच्या मग किंवा माझ्यावर अवलंबून नाही आहे, ते मार्केटवर अवलंबून आहे. करोडो लोक मार्केटमध्ये कार्य करत असतात, त्यामुळे कधी सपोर्ट मिळतो, कधी रेझिस्टन्स लागतो आणि मार्केटमधल्या शेअरच्या किमती बदलतात. म्हणजे आपल्याला वाटतंय तसंच होईल असं मात्र सांगता येत नाही. म्हणजे जसं आपण मी निबंध लिहिला आहे, माझ्या मते निबंध लिहिलेला चांगला आहे, पण तो शिक्षकांना निबंध आवडेल आणि त्याला मार्क मिळतील या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. निबंध आवडला तरीसुद्धा कोणत्या गोष्टीला किती मार्क द्यायचे हे अवलंबून असल्यामुळे निबंध आवडणं आणि त्याचं मार्कात रूपांतर होणं या दोन्ही गोष्टी जशा भिन्न असतात तसंच मार्केटमध्ये आहे. थोडं समजून घ्यायला कठीण जातं, हळूहळू हे समजू शकेल. बघूया, आज मार्केटमध्ये 2 लिस्टिंग पण आहेत, क्रूड पण कमी झालं आहे, वातावरण पण गेले 2 दिवस सुधारत आहे. तर बघूया, बहुतेक मार्केट चांगलं चालेल असं वाटतं आहे, पण तोही एक अंदाजच आहे. प्रत्यक्षात आपल्याला 9:15 वाजता समजेल. नमस्ते.